विधानसभा निवडणुकीत खेड टाइम्सनं ज्या काही प्रमुख मुलाखती घेतल्या त्या काही मुलाखतींपैकी खेड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांची मुलाखत खऱ्या अर्थानं चर्चेत ठरली, गाजली आणि त्याचा पहिला भाग झाल्यानंतर आपण त्याच मुलाखतीत खरं दर्शकांना सांगितलं होतं की आम्ही दुसरा भाग घेऊन येणार आहे. तर त्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण आजच्या या मुलाखतीतून प्रेक्षकांसाठी ठेवत आहोत. सर नमस्कार, खेड टाइम्समध्ये तुमचं स्वागत. प्रत्यक्षात पहिला भाग आपला खूप चर्चेत राहिला, त्यानंतर आपण दुसरा भाग लोकाग्रस्तव करतोय आणि विशेष त्यामध्ये ही गोष्ट नमूद करायची, पहिल्या भागात तुम्ही काही खुलासे करणार होता, काही स्फोटक विधानं करणार होता, ती खरं दर्शकांना ह्या मुलाखतीत पाहायची आहेत. तुम्ही किंगमेकरच्या भूमिकेत होता आजपर्यंत. पडद्यामागून तुम्ही सगळे राजकारण असेल, समाजकारण असेल तर ते चालू राहिलं तुमचं आजपर्यंत, बरोबर. आता तुम्ही पडद्यावर आहात, ते पडद्यावर कसे आलात? नाही, 2007च्या इलेक्शनला आम्ही किंगमेकर म्हणून अशी भूमिकेत नव्हतो. मित्र म्हणून जिल्हा परिषदच्या निवडणुकीला बाबा राक्षेच्या सर्व साथीदार म्हणून झेडपीच्या इलेक्शनला आम्ही सगळे एकत्र येऊन 2007ला आम्ही त्या प्रक्रियेत चालू झालो, मित्र म्हणून, राजकारण म्हणून. त्यानंतर 2007च्याच शेवटच्या महिन्यात म्हणजे साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरला राजगुरुनगर ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या याच्यात पण मित्रांसाठीच आम्ही त्याच्यात भाग घेतला, बरोबर होतो. आणि अशा त्या टायमाला आम्ही मित्रांसाठी जे नाही ते करायची भूमिकेमध्ये भरपूर काय शिकलो पण आणि केलं पण. राजकारण शिकलो. त्यानंतर आम्ही ते 2007ची जिल्हा परिषद पण 2007ची ग्रामपंचायत राजगुरुनगर, त्यावेळेला शांताराम बापू घुमटकरांचं 20-25 वर्षाचं कारकीर्द मोठी कारकीर्द होती. आम्ही ती त्यावेळेला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून प्रचाराच्या, तुमच्या निवडणुकीचा नवीन अनुभव असल्यासारखे एकत्र येऊन कमीत कमी सर्व गावातील आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ती निवडणूक लढली. त्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून म्हणजे त्यावेळेला आम्हाला राजकारणाचा पहिला धडा शिकायला भेटला. 2007ला पहिला धडा. पुढे धडे किती झाले असे? पण भरपूर झाले तसे. ते राजकारणाचे हानी काय आहेत, त्याच्यात आपले नुकसान काय आहे, आणि राजकारण म्हणून आपण बघितलं त्यावेळेला 2007ला आम्ही राजकारण म्हणून नव्हतो या प्रक्रियेत आलो. आम्ही एक मित्र म्हणून त्या प्रक्रियेत सगळे उतरलो. पण त्या मित्रांचा कशा पद्धतीने राजकारणात वापर केला तो न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि असे पण धडे भरपूर घ्यायला आजपर्यंत आम्ही धडेच घेत आलो. आम्ही आमच्या सरळ मार्गाने जे आहे ते सत्य आहे. आमचं फक्त एकच स्वभावाचा गुणधर्म असा आहे का जे असेल ते रोखठोक बोललं जाते, खोटं काय सहन होत नाही, आणि ते खोटं राजकारणात केल्याशिवाय पचत नाही. राजकारणात खोटं पचत नाही, खरं पचत नाही. खोटं पचत नाही म्हणजे खोटं बोलल्याशिवाय राजकारण होत नाही. तुम्ही तर आता म्हणलं राजकारणात खरं चालत नाही, राजकारण म्हणजे खोटेच चालतं राजकारणात असं म्हणतात. तुम्हाला कधी वाटलं चालतं? नाही, तुम्हाला कधी वाटलं हे राजकारण खोट्यांचं आहे म्हणून? नाही, काय झालं 2009ला 7च्या नंतर 9ला एक बाजार समितीचे इलेक्शन झाले. त्या बाजार समितीच्या इलेक्शनमध्ये बरेच काय प्रकार घडले. जे तालुक्याचे 2004चे आमदार, 2009चे आमदार आणि परत 2019चे आमदार यांनी 2009च्या बाजार समिती इलेक्शनला 13-4 अशी लढत राहिली. सगळं सर्वपक्षीय एकत्र येऊन 13 जागा बाजार समितीच्या निघाल्या आणि यांच्या 4 जागा आल्या पहिल्याच टर्मला. म्हणजे यांना एवढा विरोध होता. त्या विरोधाचं प्रतिउत्तर म्हणून यांनी आमच्यावर
एक गुन्हा दाखल केला. हा कधीचा? 2009च्या 5व्या महिन्यातला, 6/5/2009. 9 म्हणजे विधानसभेच्या आधी. विधानसभेच्या आधी. हां आणि ती ऑक्टोबर महिन्यात विधानसभा होती हां 9च्या. हां त्यांनी त्याच्या अगोदर 5 महिने आम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये गुंतवलं. हां गुंतवल्यानंतर त्यांना 2009ची विधानसभा सोपी गेली. आणि त्या बाजार समितीच्या इलेक्शनचं कॅम्पेनिंग आम्ही 4-5 जण स्वतः करत होतो. हां हां त्याच्यात जेवढी हार झाली त्या हारीनंतर त्यांनी आमच्यावर वेगळ्या प्रकारचा डूक धरायला सुरुवातच केली. बर. अशा टायमाला मग बाकीचे ॲडजस्टमेंट हे ते करता करता ही लोक माझ्याबरोबरचे साथीदार, हां मित्र, ज्यांनी आम्हाला राजकारणात आणलं, हां यांनी यांचा अंग काढायला सुरुवात केली. इंडिव्हिज्युअल झाले सगळे. मैत्रीतून इंडिव्हिज्युअल झाले सगळे. तुटली माहिती. हा. म्हणजे तो मैत्रीतून सगळे 2009चा गुन्हा दाखल झाल्यानंतर मग मैत्री दुरावा आला. सगळे दुरावा चालू झाला. हां कारण प्रत्येकाला थोडं थोडं समजायला लागलं. म्हणजे स्वार्थ स्वार्थ समजायला लागला का कोण काय करतंय, कोण कसं चाललंय, हे हळूहळू समजाय. तोपर्यंत आम्ही पण आहे ना पूर्णपणे मैत्रीच्या ओघात त्यांचे पूर्ण आंधळे होतो. तुम्ही? हां म्हणजे तुम्ही म्हणजे मी एकटा, आम्ही म्हणजे मी एकटा. हां हा. ते तालुक्याला माहिती होतं हे 3 मित्र एकत्र आल्यानंतर काय पण घडू शकतात. हां ही आमची भूमिका आहे ना 2009ला स्पष्ट झाली होती तालुक्यातील सर्व जनतेला. हां म्हणजे गुन्हा दाखल झाल्यावर का 2007च्या इलेक्शन नंतर? अगोदर 7च्या इलेक्शन नंतर. 9चं बाजार समितीचं इलेक्शन नंतर तो पिक्चरच क्लिअर झाला होता. हां हे तिन्ही पण मग एकत्र जर राहिले हां तर काहीतरी होणार. तुम्ही 3 मित्र एकत्रच सांगताय, मग ते 3 मित्र दर्शकांना सांगा की. सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याचे ते एवढं नाही आहे. ते त्यांचं लपून नाव- राहण्याचं नाही. लपून राहण्यासारखं काय नाही आणि ते नाव घेण्यासारखं पण पण नाही. मग एवढं तुम्ही हे पराक्रमी 3 मित्र होता, तर मग मित्रांमध्ये दुरावा कसा आला आणि कुणी आणला? दुरावा असा कुणीच नाही आणला. हां याला दुसरे कुणी कारणीभूत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचे अनुभव यायला लागले का स्वार्थ कसा कमवायचा बर. प्रत्येकाचं. हां आता यांना काय जे काय होतं, कुणाला याच्यातून पुढं जायचं होतं. हां पुढं जाऊन जे काय राजकारण म्हणून जो काय माणूस आहे ना पैसा कमवतो तो पण कमवायचा होता. नाव बी प्रसिद्धीला आणायचं होतं. पैसा आणि राजकारण. राजकारण म्हणजे हा एक प्रकारचा आहे ना व्यवसाय झालेला आहे सध्या. हां तुम्ही बघा बरेच काय आपल्या तालुक्यातले पहिले जुने नवीन सगळे पुढारी असतील. हां यांच्या बऱ्यापैकी आहे ना पार्श्वभूमी बघा तुम्ही. ते ज्या वेळेला राजकारणात नव्हते त्यावेळची यांची आर्थिक स्थिती काय होती आणि राजकारणात आल्यानंतरची काय झाली. तसं आमचं आहे त्याच जागेवर. आम्ही तेव्हा पण तसेच होतो, कष्ट करूनच खात होतो, आज पण कष्ट करूनच खातो. असे काही लोक नाही का आता हा चालू इलेक्शनमध्ये भरपूर जण असे बोलतात हां नाही का हां यांचे अवैध धंदे. हां. आपले पण त्यांना आहे ना चॅलेंज आहे. हां एक अवैध धंदा तालुक्यामध्ये दाखवा. हां एकच दाखवा, लय नाही. आणि त्या अवैध धंद्यावरती आहे ना आमचं घर चालतंय असं चर्चा. म्हणजे असे असं दाखवा. हां हां हे आता अवैध धंदे दाखवा, त्याच्यावर आमचं घर चालतं असं दाखवा, कोणतं पण दाखवा. आमच्या पण त्या गोष्टीला हे नाही. नाही. आणि आरोप करणे, हां हे राजकारण चाललंय हे आरोप करणे कोणत्या प्रकारचं कुणाला. मी काही लोक पहिल्यापासून आम्हाला गुंडगिरी दादागिरी हा शब्द वापरून ना बरेच दिवस चाललेले खेळ. आम्हाला त्याच्यात उत्तर द्यायची कारण नाही लागली कधी. याचं कारण असं आहे ना मी आज 2014 पासून आहे ना तालुक्यात फिरतो. तोपर्यंत आम्ही कधी तालुक्यात फिरत नव्हतो. आमचा व्यवसाय बनला, आम्ही भले. 2009ला ज्या वेळेला आमची जेल एंट्री झाली, यांनी आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून जेल केलं. तिथून पुढे आम्ही पण थोडंसं अलिप्त झालो होतो, सावध झालो. मग सगळे वेगळे वेगळेच होतो.
नाही, पण 2014च्या स्वर्गीय सुरेश गोरे ज्यावेळेस 2014ला त्यांना शिवसेनेचं तिकीट मिळालं आणि त्यांनी ती विधानसभा लढवली, त्या इलेक्शनमध्ये पण तुमचा रोल प्रभावी राहिला. काय होतं साहेब, म्हणजे सांगायचं तात्पर्य, हां गोरे फॅमिलींचं आमचं 93 पासूनचे घरगुती संबंध आहेत. हां स्वर्गवासी गुलाबशेठ गोरे हे मार्केटच्या व्यवसायात किंग होते. आणि आम्ही ज्या वेळेला तळेगावला राहत होतो, ज्या वेळेला मी पहिला माझा 4 टेम्पो घेतला, तर त्या टेम्पोच्या माध्यमातून त्या पट्ट्यातले सगळे कांदे म्हणजे तरकारी ही यांच्या गाळ्यावर घेऊन यायचे. व्यवसाय मैत्री. हां व्यवसाय मैत्री. हां म्हणजे त्या मैत्रीमध्ये ना, त्या वेळच्या मैत्रीपासून आज तर काय आमचं त्या घरामध्ये कोणासंगच किलमिश नाही झालं. राजकारणातून नाही आणि व्यवसायातून पण नाही. हां आणि अशाच पद्धतीने ज्या वेळेला त्यांचं तिकीट 2009ला त्यांना तिकीट रात्री फायनल झालं. हां आम्ही वॉन्टेडमध्ये असताना सुद्धा हां आमचे एकमेकांचं संभाषण होतं. बरं. तिकीट फायनल झालं, पुढं काय करायचं. मग ते मला 9ला. थोडंसं हां. 9चं. हां. पण आज तिकीट पण फायनल- 9ला त्यांचं तिकीट फायनल कापलं झालं. गेलं ना परत नंतर. ते तिकीट कापलं. हां आता तालुक्यातील फार मोठे उद्योगपती हां त्यांनी त्यांचं तिकीट वरच्या लेवलवर परत कापलं. हां व्यावसायिकदृष्ट्या ज्यांना गरज होती हां त्यावेळेला आपल्या इथं SEZचा प्रोजेक्ट लॉन्चिंग झाला होता. मग ते नाही, आता आपण मुद्द्यावर आलोय. स्वर्गीय सुरेश गोरेंना 14चं शिवसेनेने तिकीट दिलं, तिथं काय रोल राहिला, म्हणजे कसं काय आलं, 2014ला तिकीट दिल्यानंतर भाऊंची अशी, सुरेश भाऊंची अशी ना पार्श्वभूमी नव्हती का बाबा दोनाच्या 4 हात करणे किंवा कोणाला रागून बोलणे, कोणाला अरेरावी करणे अशी. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पण शांततेच्या मार्गाने चालू करावा ही तुमची अशा भूमिका नेत्याची गरज होती. हां नेत्याची गरज होती चालू. हां मग आम्ही त्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला. बाबा नाही, आपल्याला योग्य माणूस आलाय, योग्य माणसाला साथ देणं गरजेचं आहे. आम्ही त्यावेळेला त्यांच्याबरोबरच राहिलो. 19ला पण हां जातीवाद झाला. कोण माणूस काय म्हणन काय नाही, सगळ्या गोष्टी आम्हाला राजकारणात कळलं. चांगल्या बारीक सारीक गोष्टीचा खालगोटे. मराठा आंदोलनाचा जो विषय झाला त्यामध्ये कुणाचं काय होतं हे सगळं माहिती होतं. पण काही लोकांनी त्या भाऊंना वेगळं काहीतरी भासवून त्या आमदारकीच्या काळामध्ये वेगळे गुन्ह्यांचे प्रकार घडत गेले. नाही ते घडू द्या. 2014ला तिकीट झालं, तर प्रचाराची यंत्रणेत तुम्ही पण होता, बरोबर. त्यानंतर सुरेश गोरे आमदार झाले, पण त्यामधल्या 19च्या विधानसभेच्या आणि 14च्या विधानसभे दरम्यान 17ला जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. आता त्याची फार मोठी कहाणी वेगळी आहे साहेब. काय आलं, हां सत्ता काय असती किंवा कशासाठी काय करायचं असतं राजकारण, हे एवढं आम्हाला त्याचं काय. हां तोपर्यंत तुम्ही पडद्यामागेच होता. म्हणजे भाऊंची जरी 14ची इलेक्शन झाली, त्या इलेक्शनमध्ये आम्ही आहे ना फक्त काम करत होतो. आम्हाला हे असं कळत नव्हतं बाकीचं काय. राजकीय छक्केपंजे कळलं नाही, आज नाही आणि काल बी नाही. कळत होते पण करता आले नाही कधी. कोण काय करतंय ते कळत होतं, त्याच्यावर मार्ग काढायचं कळालं, पण असं करता नाही आलं कुणावरती. आणि त्या पिरियडला 14 नंतर मग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या 16च्या दरम्यान सगळीकडे थोडं बिबिल वाजायला लागलं. माहोल तयार झाला. माहोल तयार झाल्यानंतर प्रत्येक जण म्हणायला लागला, ह्या गटात माणूस, त्या गटात माणूस, असं करत सुरेश भाऊ म्हणले, संजू भाऊ म्हणजे बिचारे नाही आहेत आज त्या गोष्टीची फार मोठी खंत आहे. पण ते माणूस असे बोलता आम्ही दोघेच होतो. म्हणजे भाऊ कसं आहे, आता आपण एक सरळ मार्गी दोन्ही पण माणसं आहेत, आणि सरळ मार्गी माणसाला राजकारण फार अवघड आहे करणं हल्लीच्या काळात. त्यामुळं आपल्याला याच्यात जर टिकायचं झालं तर आपल्याला आपल्या पद्धतीने ह्या लोकांना फेस करण्यासाठी आपल्याला आपलं पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्यावर आपल्या पद्धतीने आपले उमेदवार काढायला लागते.
आता याच्यात अशी अडचण होती मोठी का भाऊंना भाऊ मूळचे राष्ट्रवादीचे, हां, पण भाऊंला शिवसेनेची उमेदवारी मिळाली. तर तालुक्यात शिवसेनेची उमेदवारी मिळाली, तालुक्यात शिवसेनेचा वोटर आहे, सगळं आहे, पण शिवसेनेचे पदाधिकारी किंवा उच्च लेवलचे नेते त्यावेळेला फार तुरळक कमी होते, म्हणजे एवढं असं प्रस्थ नव्हतं. पण ते इलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी भाऊंना त्रास दिला त्यांच्या साध्यापणाचा स्वभावाचा. विधानसभेच्या विजयानंतर 14च्या नंतर परिस्थिती काही सरळ मार्गी माणूस असल्यामुळे ते माणसाला चिडचिड करणं माहीत नव्हतं आणि कोणाला काय बोलणं माहीत नव्हतं. ते आपले शांत बसणे ना ऐकणे आणि हो करणे आणि त्याच्यावर आपलं काहीतरी मार्ग काढणे असं त्यांचा स्वभाव. मग त्याच्यामध्ये असं झालं, ह्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात भाऊंच्या लक्षात आलं, ही लोक आहे ना कुठं अटॅचमेंटमध्ये आहेत, कशी आहेत. इलेक्शनच्या टायमाला 14चा त्यांना पण अनुभव भरपूर होता, मला तर काय नव्हतं त्यांचा पण अनुभव. पण ह्या पद्धतीने मग म्हणले आपल्याला आता याच्यात थोडंसं वेगळी भूमिका घेऊन आपल्याला याच्यामध्ये आपली जी काही समजा नाही का 4-2 लोक उभी राहून निवडून कशी आणता येईल अशा पद्धतीने मग आम्ही ते तालुक्याची एक आराखडा तयार केला. त्या आराखड्यात कुणाला चालू करायचं, कुणाला कुठं काय हे असं आखणे आमच्या 16लाच चालू झाले. वर्षभर आधी तयारी चालू झाली. आता कालांतराने काय झालं, आपल्याला काय कुणाचं स्वप्न, आमचा नातेवाईक यांची स्वप्न पहिल्यापासून मोठी असतील ना, आपल्याला काय आयडिया नाही. पण माझ्या दृष्टीने तर ना याचा वापर होतोय बाकीच्या हा दिसायला सगळ्याला म्हणजे पोपटे, आत्ताच्या भाषेत पोपटे. तुम्ही बोलताना नातेवाईकांचा उल्लेख केला 2017च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळी. त्यावेळेला खरं तर तुम्ही ज्या नातेवाईकांचा उल्लेख केला ते अंकुश राक्षे आणि संजय घनवट यांच्या भाऊजाई तनुजा घनवट. तुमचं खरं तर एका गटातून तुम्ही निवडणुका लढवल्या आणि आता तर तुम्ही विरोधात लढवताय. हे एवढं हा कोण कसा बदलला? काय झालं माहिती आहे का, 2014च्या अगोदरपासून हे माशे हे सुरेश भाऊंच्या माध्यमात होते. सुरेश भाऊंच्या जवळ होते, संपर्कात होते. संपर्कात म्हणण्यापेक्षा काय इंटरनल त्यांचे काय असेल ते आपल्याला काय फायदा नाही, पण हे होते. पण भाऊंची आणि माझी एवढी जवळकीची लागेबंदी ही याला माहीत नव्हतं. तुमचं अटॅचमेंट माहीत नव्हती. त्यामुळं काय झालं, 14ला ज्या काय घटना घडल्या, कोणात किती धमक आहे काय याच्याशी काय कुणाचं घेणं देणं नव्हतं. पण शेवटी संबंध हे यांना आमचे 14ला आमदारकीच्या टायमाला ओपन झाले. ओपन झाल्यानंतर यांच्या लक्षात आलं का भाऊ म्हणजे एकत्रित कोणतं पण व्यवसाय असो किंवा चर्चा असो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कुठेतरी भाऊ आमदार झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की बाबा हे संजीव भाऊला विचारायला पाहिजे. तर त्यांच्या फॅमिलीतून माझं नाव निघायला लागलं. काय 17 साली 14 नंतर तेच ना 17चे इलेक्शन अगोदर. तर ते हे थोडं ना याची वृत्ती जलशी फील होत होती. अगोदर होत असेल तर काय आयडिया नाही आपल्याला. पण आम्ही ज्या वेळेला हा पाळताना ज्या 14ला बघितला, आमच्या दृष्टीने आम्हाला असं वाटलं फार हुशार आहे पोरगा, कर्तृत्वान दिसतोय, नातेवाईक आहे. आणि सरपंच पद करताना ग्रामपंचायतला पण मीच त्याला ताकद दिली होती. त्याच्या विरोधातल्या माणसाला पण मीच थांबवलं होतं. हे भैरवाडी ग्रामपंचायतचा पहिला काळ, ज्या वेळेला याची राजकारणात एंट्री झाली त्यावेळेला. आणि याचे साक्षीदार भरपूर आहेत. एक बिचारा ज्याला थांबवलं तो 1-2 वर्षाच्या आसपास कालावधीत स्वर्गवासी झाला, नाही तर त्याने पण सांगितलं असतं.
अशा परिस्थितीमध्ये 2016ला ज्या वेळेला भाऊंनी आखणी आखली तर आपल्याला प्रत्येक गटात माणूस द्यायचं हां. तयारीला लागा म्हटल्यानंतर आम्ही सर्वांनी विचार करून त्यावेळेला पण मी याला आहे ना सांगितलं तुला पुढे यायचंय हां मला काय याच्यात इंटरेस्ट नाही हां पण कसं असतं ना साहेब हां एखाद्यावर प्रेम केलं हां. तर आंधळं करायचं बरं आणि बसूया आपण. हां आणि एखाद्यावर दुश्मनी केली हां तर आयुष्यभर ती दुश्मनी निभवायची हां. या तत्वातला मी आहे. फायद्यासाठी ॲडजस्टमेंट हां कॉम्प्रोमाइज हां नो नो लांब मग 16 पर्यंत आलो 16 पुढे पुढे आल्यानंतर 16ला आम्ही ह्या सगळ्या विषयामध्ये चालू होतं आणि पैसा माझा लॉन्चिंग यांचं हां हे फक्त बैरवाडी गावापुरते मर्यादित होते सरपंच हां पण आम्ही एवढं पुढं या पूर्ण गटामध्ये वाडाकडूस गट किंवा तालुक्यामध्ये सगळेजण आम्हाला ओळखायचे शेतकरी ओळखायचे आजूबाजूचे बाकीचे व्यवसायदार ओळखायचे या सगळ्या प्रक्रियेत आज बी राजगुरुनगर शहरामध्ये आपल्यात सुज्ञ मतदार किंवा सुज्ञ व्यावसायिक म्हणजे मारवाडी समाज कोणते पण मारवाडी समाजातल्या माणसाला आम्ही एक फोन करू द्या आणि त्यांना 1 लाख नाही 2 लाख नाही 5 लाख रुपयाची पण वस्तू नसताना पण घेऊन येणे इतकी धम्मक आमचे व्यावसायिक आहे आणि त्यांनी पण ती दिले नाही तर आम्ही पण व्यापारी नाही म्हणजे एवढं क्रेडिट आमचं आहे. यांनी ते फक्त क्रेडिटच दाखवा यांनी 50 रुपयाची उधार वस्तू आणून दाखवा याच्या पलीकडे यांचं आपण 17ला तुम्हाला 17च्याच गोष्टीमध्ये सांगायचं हे एक संदर्भ काय सांगायचा यांनी लॉन्च केलं खर्च केलं ते केलं म्हणजे कोणाची किती आब्रू आहे आणि काय एवढं तर आम्हाला चांगलं माहिती आहे. कोणाच्या विषयी बोलणं नाही ना आम्हाला काय त्याच्याशी हे नाही. 16ला भाऊंनी सांगितल्यानंतर आम्ही तयारी चालू केली. तयारी चालू केल्यानंतर हळूहळू इतका स्पीड झाला का आमचा वाडाकडूस गट हा इतका स्पीडनी चालला सगळीकडे चर्चेला विषय चालू झाला. वाडाकडूस गटामध्ये आम्ही 1 नंबर चाललो. म्हणजे तोपर्यंत आरक्षण नव्हतं निघालं काय नव्हतं त्याची सुरुवात लॉन्चिंग करताना आम्ही जनसंपर्क होता आणि लॉन्चिंग होतानीच आम्ही आषाढ महिन्याच्या ज्या वेळेला पालख्या महाराजांची माऊलींची पालखी निघती तुकाराम महाराजांची पालखी निघते अशा टायमाला आम्ही त्या पालख्या ज्या वेळेला प्रस्थान करतात देऊ आणि आळंद देऊन त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पंढरपूर यात्रा हे पहिलं तालुक्यातलं भाविकांना फुकट दर्शनाची सोय त्यावेळेला केली ही मी एकट्याने केली. आणि पूर्णपणे पालख्या पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत रोज 4, 6, 5, 6 ह्या बस जायच्या डेली जायच्या दर्शन करून लोक यायची त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था संपूर्ण नाश्त्याची व्यवस्था ही आम्ही सगळी जागेवर पोच केली होती. त्याचा इतका आम्हाला बेनिफिट झाला तेवढे एका मुद्द्यावरती निवडणुकीला आम्ही सामोरे जाण्यास तालुक्यात धडकी भरवली विरोधकांना आणि याचा पडिसाद असा पडला खालच्या गटाला पण आणि वरच्या गटाला पण त्याचा फार फायदा झाला शेजारच्या गटांना. म्हणजे तालुक्यात शिवसेनेची सत्ता येणार ही चर्चा माहोल तयार झाला. पुढे आरक्षण निघाले. आरक्षण दसऱ्याच्या दुसऱ्या माळेला आरक्षण निघालं. मी तारखा यांच्या कृत्यांच्या तारखा माझ्या कधी पण पाठ असतात आणि तेवढे आघात झालेल्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात राहण्यासारख्या असतात. त्या 2 दुसऱ्या माळेला दसऱ्याच्या आरक्षण निघालं. असे आम्ही 5-6 जण आहे ना आपले ऑफिस राजगुरुनगर येते माझं ऑफिस तुम्हाला पण माहिती खाली उभे होतो आरक्षणाची वाट बघत सगळेजण. त्यामध्ये विजूभाऊ शिंदे होते निलेश गोरे होते अजून 4-5-6 जण आम्ही तिथं यांचं नाव
महेश शेवकरी होते. आणि अचानक मध्ये जिल्हा परिषदला वरती ओबीसी महिला आरक्षण निघालं आणि पंचायत समितीला ओपन पुरुषाला आरक्षण निघालं. त्याच ठिकाणी आम्ही जागेवरच या सगळ्यांना निर्णय सांगितला. आपलं काय कुणी घरातलं लेडीज असता काय कुणी बाहेर नाही, राजकारणात नाही, कोणत्याही संपर्कात नाही, ते काय होणार नाही आणि आम्ही काय लढणार नाही. तू लढणार आहे, खाली जागा आलेली आहे, तू लढ, काय असेल तो सगळा खर्च मी कराल, काळजी करू नको. तुम्ही सांगितलं? अशा परिस्थितीमध्ये ही गोष्ट त्याला कुठंतरी काहीतरी खटकत असेल किंवा अजून काही त्याच्या डोक्यातले विजन असेल. म्हणलं नाही 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 म्हणलं ते आपल्याला आपलंच कुणीतरी घरातलं. म्हणलं नाही होणार नाही तसं. याला साक्षीदारी तुम्हाला सांगितली, नावं सगळी आहेत. यांना कधी विचारलं हे पण सांगतील. तिथून पुढं ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती विषय हळूहळू वाढला. यांनी लक्षात आलं यांच्या का हे बोलू तयार नाही होणार. तुम्ही तयार नव्हता? म्हणजे तयार नाही होणार म्हणजे या बाकीच्यांनी पण मला त्या गोष्टीला फोर्स केला. तयार होण्यासारखी परिस्थिती नव्हती. माझी मिसेस तर काय कधीच ह्या प्रक्रियेत येईल म्हणून मला गॅरंटी होती. आणि राहिली आमची संदीप बंधूंची मिसेस, तर ते त्यांचं तर काय लांब लांबपर्यंत विषय येत नव्हता. विषय का नव्हता येत त्याला बी हेच कारणीभूत होते. यांच्या डोक्यातले ना फार मोठे चक्र असतात. त्यांच्या भूमिका अशा असतात म्हणजे आम्हाला ज्या वेळेला आम्ही यांच्यापासून लांब गेलो तर त्याची पार्श्वभूमी सगळी ज्या वेळेला उजळायला सुरुवात केली आम्हाला यांच्या प्रत्येक घटनेचा किंवा प्रत्येक शब्दाचा अर्थ कळायला लागला. यांचं भूमिका इतकी स्पष्ट होती का यांच्याकडे 2 रुपये नाही, 500 रुपये जरी ना डिझेल भरायचे झाले गाडीला तर ते पण यांच्याकडे नव्हते. इलेक्शन प्रक्रियेमध्ये मी नोटाबंदी झाली, मी नोटाबंदीचे काही पैसे यांच्याकडं सुट्टे करायला, का आता इलेक्शनला थोडेफार पैसे सुट्टे करायला लागतात, खर्च होणारे. नोटाबंदीचं वातावरण स्ट्रिक होतं. यांच्याकडे सुट्टे करायला माझ्या जवळचे पैसे दिले तर यांनी ते पैसे आहेत ना सुट्टे करता करता हे पैसे त्यांचेच आहेत म्हणून असे दाखवले गेले. आणि सुट्टे केले आणि ते संपूर्ण टाकले. आणि इलेक्शनला आमच्याकडे पैसेच शिल्लक नाही म्हणून हिशोब दिला होता, एक कागद संपले. अशा पद्धतीचे बरेचसे कृत्य घडले. म्हणजे याचे पण त्या प्रवाहामध्ये ज्या वेळेला इलेक्शनचं ते आरक्षण झाल्यावर ना निवडणुकीची तारखा डिक्लेअर होतो. आम्ही इतके प्रोग्राम घेतले, मी पैठणीचे प्रोग्राम घेतले. वाड्यामध्ये आम्ही 8व्या माळ्याला फर्स्ट टाईम, 2ऱ्या माळ्याला आरक्षण डिक्लेअर झालं आणि 8व्या माळ्याला मी आमच्या भाऊजाईला वाड्यामध्ये हे केली, लॉन्चिंग केली. ती यांच्या आता उमेदवार आहेत म्हणून यांच्यामुळे आम्हाला काय बिलण्याचा कसला अनुभव काल पण नव्हता, आज पण नाही आणि उद्या पण नसणार आहे. बोलून नाही आम्हाला काय करायचं, आम्हाला काम कळतं. बोलणं म्हणजे ना सडका माल खपवणं. बोलणं म्हणजे सडका माल खपवणं आणि ना चांगल्या मालाला कधी पण किंमत येते. आणि तो पारखी माणूस असतो तो चांगला मालच घेऊन जातो. त्यामुळं ही आज जे काही परिस्थिती आहे ना याचं आम्हाला काय वाटत नाही. तुम्ही वाडा कडूस जेडपी लढवायचं तुम्ही ठरवलं, पण जेव्हा एखादा तगडा उमेदवार रिंगणात येतो, इलेक्शनच्या निवडणुकीच्या आखाड्यात उभा राहतो, तेव्हा राजकीय पक्ष, अन्य राजकीय पक्ष पण तुमच्यावर म्हणजे त्या उमेदवारावर झडप घालता म्हणा किंवा तो मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले जाते. तुमच्या बाबतीत असं काही झालं का? झालं ना भरपूर साहेब. कारण तुम्ही माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या जवळ होते, तुम्ही काही शिवसेना तसे नव्हता. नाही, मग बाकी पक्षांनी काय केलं? ह्या गोष्टीसाठी आहे ना साहेब, ज्या वेळेला तयारी केली त्यावेळेला तयारी करतानाच आपण भाऊंचे आहोत, सुरेश भाऊंचे, ह्या हिशोबाने तयारी केली. म्हणजे शिवसेनेच्या यानं झाली. पण पक्ष हा शिवसेना पहिल्यापासून आवडीचा पक्ष. तुमच्या आवडीचा पक्ष. मी म्हणजे शिवसेनेतलं काय कोणाचं काय असेल आपल्याला माहीत नाही, पण मी पहिल्यापासून नाही का मराठी माणूस हा ताकदीने एकत्र येतो
म्हणजे सगळे पक्ष बघितलेत आपण, बघताय. इतर पण राजकीय एक पक्षांचा. शिवसेनेचं संघटना अशी आहे का ती एकदा आवाज ठोकल्यानंतर ती कुणा पण समोर जाऊ शकते आणि जाती. हा माझा आवडता एकदम त्यामुळे शिवसेनेवर प्रेम आहे. प्रेम आहे पहिल्यापासून. हा म्हणजे त्या टायमाला आम्हाला 17ला इतके जण झटले असेल, ज्या वेळेला आम्हाला तिकीट नाही देणार हा आमच्यावरती, शिवसेनेतून हे बाऊंचे आहेत आणि शिवसेनेचे काही तसं तुमचं लॉन्चिंग बाहूंचे म्हणूनच झालं. हा आणि अशा टायमाला शिवसेनेचे जे जुने जाणते नेते होते हे लय विरोध केला तिकिटाला. तुमच्या तिकिटाला? हो, लास्टपर्यंत आहे ना तिकिटाला विरोध चालला होता. पण त्याच्यामध्ये आहे ना त्यांचं एकच म्हणणे असायचं, तुम्हाला म्हणजे तिकीट सगळ्यांना माहिती होतं बरं का? नाही शिवसेनेच्या जुन्या जाणत्यांना तुम्हाला तिकीट न देण्याचा त्यांना काय फायदा होता? फायदा असं काय नव्हता. कसं होतं, वातावरण एकतर इतकं शिवसेनेचं पॉझिटिव्ह झालं होतं तालुक्यात, आणि त्या तालुक्याच्या याच्यावरती प्रत्येकाला असं वाटायचं का काही झालं तरी इथली जागा निवडून येणार. त्यांची धडपड काय असायची, मला विरोध केला का मी खालच्या जागेसाठी तयार होईल. बर. हा, खाली पंचायत समितीची. हा का बा ऍडजस्टमेंट करल कशी पण माझी शेवटपर्यंत एकच भूमिका असायची. म्हणजे झाला ना विरोध फार शेवटपर्यंत, फार एबी फॉर्म मिळत तोपर्यंत खालच्या जागेसाठी आहे ना सगळेजण झटून होते. याच्याबरोबर आपण गेलो तो कसा सहज निवडून येणार आहे, म्हणजे कुणाबरोबर आमच्या तुमच्या सोबत जेडपीला वरती खाली जर कोणी पण शिवसेनेचा येडा गाबाळा त्या टायमाला आहे ना जरी उभा केला असता, आणि तशी ताकद पण त्यांनी लावली होती प्रत्येकाने, निष्ठावंत शिवसैनिकांनी. आज ते जे काही आज पण आहेत बरोबर, यांच्यासाठी मी त्यांना थांबवलं, त्यांना काही गोष्टीच्या कमिटमेंट दिल्या त्या आणि त्यांना थांबवलं का बुवा नको विरोधात काम करू, खालचं झालं गेलं जाऊ दे, मीच हे केले आणि माझ्या घरातला विषय आहे त्यामुळे तू नको विषय वाढवू. असं करून मी 3 उमेदवार होते जे अपोजिटला, म्हणजे ह्या पंचायत समितीच्या जागेच्या अपोजिटसाठी चालू होते. शिवसेने पक्षातून, बंडखोरीतून इच्छुक होते. त्या तिघांना पण मी एकाला तर नाईला जाऊ असतो म्हणलं तुझं ना अख्खं फ्युचर तयार करतो बाबा, पण तू थांब. कमिटमेंट केली, कारण बाकीचे पक्षवाले त्यांना म्हणायला लागले ना. म्हणजे कसं असतं, तर राजकारण कळायला लागलं, दुसरे लगेच हा पण प्रवाह, कारण पुढच्या पार्टीकडे माणूसच सापडत नव्हता आमच्या उभं राहायला. त्यांच्या डोक्यात आमची फूट कशी पडत, शिवसेनेत बंडखोरी कशी होईल त्याचं लक्ष बंडखोरी किंवा त्यांच्या पक्षातून कसं उभं राहील याच्यावर जास्त ताकद लावली. आणि त्या पिरियडला एबी फॉर्म द्यायच्या वेळेला शेवट वादावर गेला, तो वादावर गेला आणि वाद होऊनच विषय मार्गी लागला. पण मी माझा हट्ट शेवटपर्यंत सोडला नाही, माझ्याबरोबर होता, आहे आणि पाहिजे. ह्या भूमिकेवर तुम्ही ठाम राहिले नाही. तुम्ही नातेवाईक आमचा नाही, तुम्ही म्हणता माझ्या बरोबर आहे, पाहिजे आणि ते पुढे राहणार. हो, पण आता नाही ना तुमच्या सोबत. हो, नाही ना. कसं राहिलो साहेब, ते त्यात वितुष्ट कसं आलं तुमचं? काय आलं सांगतो. जोपर्यंत एबी फॉर्म हातात पडत नाही ना तोपर्यंतच तो आमच्या संघले चांगल्यामुळे सांगितलं तुम्हाला. यांची स्वप्न वेगळी असतील किंवा काय, यांचा चेहरा गुण गायीचे तशा पद्धतीने गुण गायीचे, आणि अशा पद्धतीने यांनी ज्या दिवशी एबी फॉर्म मिळाला ना त्या दिवसापासून तर इलेक्शनच्या फायनल म्हणजे मतदान, म्हणजे एबी फॉर्म साधारणतः 3 तारखेला आम्हाला मिळाला. 3 फेब्रुवारीला, 8 फेब्रुवारीला माघारी होती. 3 फेब्रुवारीला जसं फायनल झालं त्या दिवसापासून तर 19 फेब्रुवारीला प्रचार बंद झाला. 20 फेब्रुवारी गेली, 21 फेब्रुवारीला इलेक्शनची तारीख झाली. त्या तारखेच्या पर्यंत हे साहेब आमच्यापासून जे डायरेक्ट बांगोना, आम्हाला यांना फोन करून विचारायला लागायचं काय करताय, कुठे. हे फक्त आमच्या पाठणीत वार करत होते. नाही पण एवढं कसं झालं, म्हणजे नाही काय आलं यांना, ते असं एक स्वप्न होतं यांचं का आपल्यापेक्षा आमच्यापेक्षा त्याला मतदान 2 तरी जास्त पाडायचे होते. हे जे त्यांनी ते आता त्या दिवशी झाले एक मुलाखत, त्या मुलाखत म्हणलं ना मला इतकं मतदान झालं, तितकं मतदान झालं. ह्या कुरगुड्या आहे ना तो कंटिन्यू करत होता.
तुमच्यासोबत असताना? हो, संघ असताना. आणि ही गोष्ट आहे ना, ज्या वेळेला प्रचार चालू होता, म्हणजे AB फॉर्म मिळायच्या अगोदर पण आमच्या प्रचाराच्या 2-3 राऊंड झाले होते. आमचे नातेवाईक असेल किंवा भावकीतली लोक असेल, गावच्या गाव माझ्या प्रचाराला आहे ना, संपूर्ण वाडी, मला लय अभिमान आहे आमच्या वाडीचा. कंप्लीट आहे ना, मोडा धरून अख्खं गाव सगळं प्रचाराला याच्यात असायचं. म्हणजे संपूर्ण कुटुंब, लहान मुलं पार एवढी प्रचाराच्या माध्यमातून एकत्र यायची. तर ही सांगायची हा पाठीमागं आपलं काहीतरी वेगळं करतोय. आणि या गोष्टीचे 2-3 उदाहरणं पण सगळ्यांना, आणि बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे काय करत होता ते. आमच्या गटात तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज पण नाही काही. आणि हा काय करतोय ना, म्हणजे असं एक ठिकाणी असा प्रसंग आमच्या बहिणीला आला. ती प्रचाराला गेली आणि हे जे वाक्य बोलले ना, माझं वक्तृत्व आणि तो असेल तरच हे निवडून येईल, असं त्याचा नातेवाईक आमच्या बहिणीला बोलते. त्याला माहीत नाही आमची बहिणी महिलांसंघ गेल्यावर. तिने ज्या वेळेला अजून एक चर्चा, मागच्या 2017ची जी इलेक्शन झाली ती तर म्हणजे अंकुश राक्षांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यामुळे निवडून आलात. आलं असेल, आम्हाला बोलायची सवय नाही ना. मी तुम्हाला सांगितलं, बोलणाऱ्याचं सडकं पण संपून जातं, खपून जातं. आम्हाला बोलायची काल पण सवय नव्हती, पहिली पण नाही. हे जर राजकारणात यायचंच असलं तर बोलावं लागतं. हे तर तुम्ही मान्य करता का नाही? तुम्ही दाखवा. आज बी आम्हाला बोलता येत नाही असं आहे का? बोलता येत नाही असं होईल का? आणि आम्ही बोलायचं टाळतो. का टाळायचं? काय करायचं आहे? बोलणं म्हणजे काहीतरी खोटं खपवणं आहे का तथ्य? काही न घडणाऱ्या गोष्टीच राजकारणामध्ये बोलल्या जातात. आश्वासनं खोटी देऊ लागतात. हातफंडा नक्की तुम्हाला समजत असेल तेव्हा एखादी गोष्ट बोलायची झालं तर ती कशासाठी बोलायची? मतासाठी बोलायची. आश्वासनं द्यायची कशासाठी? मतांसाठी. ते उद्या घडण नाही घडण, पण आज तर दिशा बोले ना. म्हणजे असं करून का नाही दाखवती सगळ्यांना? सगळं त्यावेळेला जर समजा मला यांनी निवडून आणलं, हे मान्य केलं, मान्य आहे मला. जर यांनी निवडून आणलं तर आता निवडून या ना. आता तर तुमच्या विरोधातच आहे ना. मग आता तर उलट यायलाच पाहिजे ना. आता उलट त्यांच्या म्हणण्याचं असं की तुम्ही निवडून कसे येतात ते बघू. नाही हरकत नाही ना. हो का, दिवस किती आहेत? 4-6 दिवस. याच्यात सूर्य आणि चंद्र दिसेलच ना. आमच्याला पण त्या गोष्टीचं हेच आहे ना. ते काय झालं कसं झालं याच्यापेक्षा काम बोलल, म्हणजे कडूच गटात काम बोलणारे. एक काम बोलल, एक नीती बोलल, आणि लबाडी बोलल. बरोबर. माणसाची लबाडी झाकून नाही राहणार, कुणाचं काम झाकून नाही राहणार, आणि राहिला प्रश्न नीतिमत्तेचा, हे तिन्ही गोष्टी झाकून नाही राहणार. आणि आता एवढं जर असतं त्या टायमाला तर आमच्या बरोबर कोणच नव्हतं. शिवसेना आहे ना, पूर्ण शिवसेना विरोधात होती. प्रचाराच्या माध्यमातून पण होती. पण त्या 2017ला पूर्ण ज्यांना तिकीट नाही मिळाले ती विरोधात काम करत होती. ज्यांनी ते हे केलं म्हणजे जुनी शिवसेना ही पूर्ण आमच्या विरोधात होती. शिवसेना तुमच्या विरोधात होती? हो. आणि आता सोबत? आता सगळे सोबत. 2017च्या इलेक्शनला यांच्याबरोबर आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो ते राष्ट्रवादीचे पण उमेदवार होते आणि त्यावेळेला BJPच्या पक्षाचे पण उमेदवार होते. एक आमची वहिनी होती, जो मित्र आमच्याबरोबर 2007ला होता, त्यांची मंडळी होती. त्यांच्यासाठी आम्ही ते मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या एक टायमाला तुमच्याकडे मित्रांच्या. आणि त्यांच्या इलेक्शनला यांच्या गावात हे आजचे आपल्या फार निष्ठावंत म्हणायला लागेल त्यांना, ते उमेदवार आमच्या विरोधातले निष्ठावंत उमेदवार
ते पैशासाठी किंवा पदासाठी हे तुम्हाला ते ऐकवलं त्यांनी बा आम्ही किती पक्ष बदललेत, हां ते कशासाठी बदललेत ते साऱ्या तालुक्याला माहिती आहेत. आणि राहिला प्रश्न तर शेवटच्या दिवशी इलेक्शनचा प्रचार चालू होता आणि त्या प्रचाराच्या माध्यमातून बैरवाडी गावामध्ये ज्यावेळेला हे लोक काहीतरी प्रचाराच्या माध्यमातून गेली कधी 2017च्या याच्या कार्यकर्त्यांनी ह्याच ताईला धक्काबुक्की केली. त्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आमच्या मित्राच्या बरोबरचे जेवढे कार्यकर्ते प्रचार करत होते यांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अरे आणि आम्हाला फोन करून सांगितलं काय काही इथं आर्थिक व्यवहार वाटतात, हे केलं ते केलं. मी म्हणलं तुझ्या गावात आहे तो तुझा प्रश्न आहे, हां मी नाही तुझ्या गावात येऊन काय करू शकत. तरी पण मी गेलो हां आणि ज्या वेळेला गेलो तिथं त्यावेळेला वस्तुस्थिती पाहिल्यानंतर हे दोघंजण एकत्र गप्पा मारत होते. खरं की काय? मग ते तुम्हाला शॉक त्यामुळे मला याचा शॉक नाही बसत का ह्या पोस्टरवर हा माझ्या विरोधात. हे राजकारणाचे यांचे फंडे स्वतःच्या फंड्यासाठी आम्ही आज बी एकाच पोस्टरवर हे काल बी होतो आणि उद्या पण असेल. तसे यांचे जशी सत्ता असेल तसे यांचे पोस्टर बदलत आले. आणि राहिला प्रश्न आता गुंडगिरी दादागिरीचा. हां तुमच्यावर तर थेट आरोप होतात तुम्ही गुंडगिरी तुमच्यामुळे पोचली गेली किंवा तुमची दहशत आहे अख्ख्या गटात आहे ना साहेब. हे सगळं काय खरं आहे काय? दहशत आहे ना, खरी आहे ना. दहशत पण कशाची माहिती का? हां सर्वसामान्यांची नाही किंवा आमच्या स्वार्थासाठी दहशत नाही कुठं आम्हाला. आम्ही काय कधी कोणाचे हप्ते घेतलेत, कधी कोणाचे पैसे उडवलेत, यांची तर अशी कितीतरी उदाहरणं आहे आणि कितीतरी गोष्टी आहेत का त्या आम्हाला माहिती आहेत. आणि काय करायचं, आमचा तो व्यवसाय नाही. कुणाचं काय काढणं बिणणं हा आम्हाला जमत नाही. जे करल तो भरल. आज बी सांगतो आम्ही आज बी सरळ मार्गे चालणारे माणसं सरळच चालणार आणि सरळच सांगणार. तू चुकलाय ना तो बघणारा तो बघल तुझ्याकडं, आम्ही नाही तुला बघावणार. ती वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात फिरून फिरून आलेली आहे आणि येऊन गेलेली आहे. यांचे कृत्य दहशतीचं साधं उदाहरण सांगतो साहेब, एकदम साधं. म्हणजे ना ते सगळ्याच दुनियाला माहिती आहे, म्हणजे दुनियाला म्हणण्यापेक्षा तालुक्याला तर नक्कीच माहिती आहे. कोविडच्या काळामध्ये यांनी लय उत्मात केला. कोविड इतका उत्मात केला. सभापती होते हो, हे त्यावेळेला योगायोगाने सभापती झालं आणि हेच त्यांचं सभापतीचं जे शून्य होतं ते उजाळायला कारणीभूत ठरलं. म्हणजे यांच्या काय म्हणतात श्रीमंतीचा ओघ हा कोविडमुळे तयार झाला. बर कोविड हा लोकांच्या मरणावर आला हां किंवा जीवावर आला, पण यांच्यासाठी जीवदानाला आला. बर ते कसं काय साहेब? सगळ्या गोष्टी यांच्या आम्हाला माहिती आहेत. आम्हाला काहीच नाही, मग आम्हाला ते सोडा, जनतेला पण माहिती आहेत. ही किती कोविडमध्ये आहे ना कोणाला भेटत होते, किती कोणाशी फोनवर संपर्कात होते, किती यांनी फोन उचललेत लोकांचे, किती प्रायव्हेट दवाखाने कसे चालू झाले, कोविड सेंटरमध्ये काय काय भ्रष्टाचार झाला, रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये काय काय घडलं, याच्यामध्ये DHO व्हिडिओ आणि हे स्वतः तालुक्याचे 4 माणसे एकत्र होती. एक पत्र निघालं होतं, पत्र DHOच स्वतः काढलं होतं. माझ्या जीवाला जीवतहानी होण्याचा संपर्क, हा पोलीस स्टेशनला त्यांचा तक्रारी अर्ज होता. कोणाचं होतं पत्र? पंचायत समितीला जे DHO होते, म्हणजे काय म्हणतात त्यांना, THO म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्वतः एक पत्र काढलं होतं का मला माझ्या जीवाला धोका आहे धमकीचा. हे त्या काळात काढलं होतं. त्या पत्राचा खुलासा का नाही झाला अजूनपर्यंत? झाले, त्याची नोंद झाली असेल पोलीस स्टेशनला, सगळं झालं, पण त्याचा खुलासा झाला का? कधी आलाय का उघड केला? यांना कोण मारणार होतं, काय होतं? हे फक्त आहे ना भ्रष्टाचार केलेला हा पडदा टाकायसाठी टाकलेला तो कार्यक्रम होता. या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत.
हे 6 महिन्याच्या कालखंडात सभापती असतील, 8 महिन्याच्या कालखंडात सभापती असतील. कोविड त्या वेळेत आला, कोविडच्या सगळ्या सेटलमेंट त्या काळात ठरल्या गेल्या, पण बिल काढायच्या टायमाला ज्यांनी यांना सभापती केलं, ज्यांनी यांना लक्षात घ्या बरं का, हे सभापती होताना आम्ही विरोधात होतो. ज्या दिवशी इलेक्शन आमचा 17चा निकाल लागला त्याच दिवशी आम्ही निकाल लागल्यावर सांगितलं आमच्या दरवाजात परत यायचं नाही, शेवटपर्यंत नाही परत घेतले जवळ. आजपर्यंत नाही, ना कोणासंग कॉम्प्रोमाइज केली, ना कोणाला कॉम्प्रोमाइज करायला येऊन दिलं. याच्या मागं काय असते, राजकारणात माणूस आहे ना कधी कोणाच्या टेबलावर जाऊन बसतोय आणि उलटा पालटा होतोय. आम्ही राजकारणी असतो ना, आम्ही कधीच याच्या संग मिळवून घेतलं असतं. पण जेव्हा एखादी गोष्ट कुटुंबातली घडती आहे आणि कुटुंबात काय व्यथा झालेल्या आहेत हे जेव्हा कळतं ना, त्या माणसाच्या बाबतीत कधीच माणसाला लगाव नाही लागू राहत. ह्याच भूमिकेत आम्ही आजपर्यंत त्यांच्याबरोबर आहे तसे आहेत. यांनी नाही आम्हाला बाजूला केलं, आम्ही बाजूला फेकले. हे सभापती होते, योगायोगाने मी सोमेश्वर मंदिराचं अख्खं सुरेश भाऊंनी निधी टाकला. त्या निधीचा पुरेपूर वापर करण्याच्या हिशोबाने आमच्या चासगावचं सोमेश्वर मंदिर फार जीर्णोद्धार झालं होतं. फार म्हणजे काही जुन्या काळातल्या 350 वर्षाच्या जीर्ण झालं होतं. तर त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी मी स्वतः आहे ना अख्ख्या कोविडमध्ये 100-150 माणसं घेऊन आहे ना तिथं स्वतः दिवसभर उभं राहून ते काम करत होतं. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला भाऊंला, मला, शिवाजीराजे वरपे, अजून प्रकाशदादा वाडेकर आम्हाला एका कामानिमित्त फार इमर्जन्सी तालुक्यामध्ये काही गोष्टीची त्रुटी होत होती आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री होते. आम्ही मुंबईला गेलो आणि मुंबईहून येताना आम्हाला सगळ्यांना एकटी टाईम लागण झाली. भाऊ बी 16 ऑक्टोबरलाच ॲडमिट झाले, मी पण 16 ऑक्टोबरलाच ॲडमिट झालो. शिवाजीराजे वरपे तर मरणाच्या दरवाजातून आले. आमची कंडिशन तशीच होती. त्या कालखंडामध्ये भाऊ ॲडमिट असताना ज्या माणसांनी विरोधात सगळ्यांच्या जाऊन याला सभापती केला, त्याला सभापती बसवण्यासाठी भाऊ पूर्णपणे बेडवर असताना सुद्धा यांनी खोटं बोलून आढळराव साहेबांशी बोलून हे सभापती कमी झाले आणि ते सभापती चढले. हा पहिला काळ 6-8 महिन्याचा, समजा वर्षाचा असा. हा दुसरा त्यांचा नंबर आला म्हणून या प्रक्रिया घडल्या. दुसरे सगळे जे मेंबर होते 8 सोडून हे बसले, कारण ह्या दोघांचं जास्त, ह्या दोघांनी शिवसेना बरीचशी हे झालं होतं. मी पाहिला याच्यापासून पहिल्यापासूनच 8 सदस्य पंचायत समितीचे 7 सदस्य निवडून आल्यापासूनच वादिवाद होता चालू. यांनी शेवटी स्वतःची जिद्द चालवण्यासाठी आणि हेच सेकंड टर्मला बसले आणि यांच्या विरोधामध्ये यांनी राजीनामा घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून राजीनामा घेतला. साहेब यांनी दादागिरी बघा यांची, कुणाची दादागिरी, आमची का यांची. सभापती दुसऱ्या पक्षाचा करण्यासाठी आपण एखादी गोष्ट माणसं घेऊन गेलो, खोटं बोलून गेलो, खोटं बिलून केलं, उलटं पालटं, ठीक आहे. आपल्याला नाही पटलं आपण त्याच्यापासून लांब जायला पाहिजे ना. समजा XYZ कोणी पण व्यक्ती असू द्या, तो पंचायत समिती सदस्य होता, त्याचा नंबर होता, तो त्या सभापती पदाला तिथं गेला, त्याने राजीनामा दिला, दुसऱ्या पार्टी संघ हातमिळवणी करून त्या माणसाला पण गाळात का तो माणूस ज्याला ते अरुण शेठ चौधरी हे राष्ट्रवादीच्या याच्यावरचे उमेदवार निवडून आलेले होते, ते सभापती करण्यासाठी यांनी इतका आटापिटा केला का भगवान शेठ पोकरकरांना त्याच्यात जेल पण झाली आणि यांच्यावर गुन्हे पण दाखल झाले.
आणि या सगळ्याचा कारणीभूत हा एकमेव हा सभापती. याचं कारण असं होतं, कोविडच्या काळात जेवढ्या डील झाल्या होत्या, हां सुरुवात झाली कोविडची, हां त्याच्या डील झाल्या होत्या. हां तुमच्या कोविड सेंटरचं माळुंग्याचं दवाखाना, तिथलं हॉस्पिटलची स्वच्छता, त्यानंतर तुमच्या तिथे येणारे सर्व सामानाचे ज्या काय किट असतील, फ्रूट असतील, ह्याचे कॉन्ट्रॅक्ट, जेवणाचं 2 टाईम जेवण, 1 टाईम नाश्ता, याचं कॉन्ट्रॅक्ट, प्लस शासनाने पहिल्या कोविडच्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्र्यांनी एका माणसाला 1.5 लाख रुपयाचं पॅकेज डिक्लेअर केलं होतं सुरुवातीला. बरोबर आहे ना. त्या 1.5 लाख रुपयामध्ये कधी साहेब कुणीला कळलं का काय काय होतं? किती दिवसाचा क्वारंटाईन होता? 15 दिवसाचा. 15 दिवसामध्ये 1.5 लाखात काय 2 टाईम जेवण हां आणि इम्युनिटी पॉवरचे औषधं, बरोबर. बरोबर. आणि 1 ग्लास दूध, हां 1 का 2 अंडी. हां आज बी जाऊन बघायचं, आज बी तुम्ही तालुक्यामध्ये कोणा कोविड झालेल्या माणसाला फक्त विचारायचं, 1.5 लाख म्हणजे दिवसाला किती झाले साहेब? 10,000. नाही, 30 दिवसाला 1.5 लाख, 15 दिवसाला 1.5 लाख रुपये. हां मग दिवसाला किती झाले? 10,000 रुपये. 10,000. बरोबर. बरोबर. त्या 10,000 रुपयाच्या हिशोबाने कुणी पण, म्हणजे जो पेशंट एखादा तिथं गेला आहे कोविड सेंटरला, मी पण कोविड झालो, पण मी HRCTवर ॲडमिट झालो. मला माहीत होतं मी तेवढा हुशार आहे. एखाद्या संघ दुश्मनी झाल्यावर दुश्मन आपला कुठं घात करू शकतो, हां यांची काही गोष्टी मला चांगली पाठवते, म्हणून मी स्वॅब टेस्ट न करता ॲडमिट झालेलो बाकी. आणि मी पूर्ण रिकवर होतोपर्यंत हां. कुणालाच माहिती नव्हतं का मी कोविड आहे म्हणून. कोरोना ज्या वेळेला करून झाला आहे म्हणून हां मी पण लास्ट स्टेजला होतो, पण मी सगळ्यांपासून सावध होतो. अशा एका दवाखान्यात ॲडमिट होतो मी ऑक्टोबर 2016 ते 10 सप्टेंबरला भाऊंचा देहांत झाला आणि मी 9 सप्टेंबरला डिस्चार्ज झालो. मी पण वेंटीवरती जवळजवळ 9 दिवस होतो लास्ट स्टेजचे. आणि हे यांचे बंधू आणि हे आमचा ॲड्रेस शोधत होतो. अरे बाप. आमचे असे ठराविक नातेवाईक होते, त्यांना फोन करून विचारायचे, हां भाऊ कोणत्या दवाखान्यात आहे? आणि आम्ही तर बोलत नाही, आम्ही जवळ करत नाही. हे कशासाठी होतं? भेटायचं असेल तुम्हाला. काय किती आनंद भेटायला. साहेब मला सांगा, हेच आहे ना, आहे त्या कोविड सेंटरला फक्त कधी जात होते ते मला कधी भेटायला यायचे. मी भेटायचं होतं तर घरातली माणसं होती, त्यांना विचारायचं ना, बाहेरच्या नातेवाईकांक काय चौकशा करायच्या. हे कोविडच्या काळात आहे ना साहेब, जेवढा भ्रष्टाचार झाला ना, हां ह्या भ्रष्टाचार, रेमडेसिवीरची इंजेक्शन आऊनच्या हॉस्पिटलवरून चांदवलीला किती आली, काय आली, हे सगळ्यांचे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तुमच्याकडे पुरावे आहेत? हो. आपल्याला काय नसतंय साहेब. पण तुम्ही सादर करा, जाहीर का काय करत करायचं? नाही? याचं काय करायचं आपल्याला साहेब? दुश्मन्या करणं आणि दुश्मन्या वाढवणं हा आमचा धंदा नाही. बरं. जे खाईन त्याची ताकद असेल पचवायची तो पचवीन. नाही, पण आता ते जर आपल्या मानेवर सुरी येत असेल. काहीच नाही, याला नाही कधी मानेवर सुरीबिरी काय नाही. ह्याचल्या सूर्याबिऱ्याला जुमानत नाही साहेब. आज बी एकटाच फिरतो, उद्या बी एकटाच फिरणार आहे. ते तुम्ही विषय काढला की भगवान शेठ पोखरकरांना यांच्यामुळे जेल झाली. यांच्यामुळे म्हणजे अंकुश राक्षे सभापतीच्या त्या कार्यकाळात. हो, बरोबर आहे ना. कसं काय तुम्ही ठामपणे सांगू शकता? साहेब काय झालं, ह्या गोष्टीमध्ये ज्या वेळेला हे जे आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टची जी डील होती, हां 1.5 लाख रुपयाच्या पॅकेजची, हां ती प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाटून दिली होती. आणि त्याच्यात एक ठराविक टक्केवारी होती. बाबा जेवण कुणी, तुम्ही बघा
तुम्ही सगळं थोडीशी तुम्हाला पत्रकार आहेत म्हणून तुम्हाला सच्चाई जर पाहिजे असेल, आता बाहेरच्या लोकांना या गोष्टी सांगावं लागतात. एखाद्या बाहेरचा पत्रकार आला तर त्याला सांगावं लागतं की असं असं बोल, तसं तसं बोल. पण मला पण काही सांगायची तुम्हाला गरज नाही, आणि तुम्हाला मला काय तुम्ही विचारू शकता आणि मी सांगू शकतो. बरोबर. काय असं कोणतं पुस्तक घेऊन बसून पहिलं त्याच्यावर अभ्यास करायची काय गरज. ते त्यावेळेचे तुम्ही जर बघितलं, आता त्यावेळेला इतकी अंधाई धुंदाई होती का कुठेच कशाचा पुरावा ठेवायचा नव्हता आणि पुरावा मागत नव्हतं कोणी. तेव्हा हा माणूस कसा मेला, काय झालं याचं कोणी मागत नव्हतं. बरोबर. याला एवढे पैसे पोचलेत का, सीएसआर फंड इतका सीएसआर फंड येत होता, तुमचं पीपी किट असू द्या. साहेब इतका भ्रष्टाचार झाला पंचायत समितीला, म्हणजे देशातच झाला म्हणलं तरी चालेल. इतका भ्रष्टाचार झाला, माणूस गेल्यानंतर त्याला एक किट भेटत होतं. म्हणजे अंत्यसंस्कारापूर्वी एक किट दिलं जायचं. ते किट आहे ना सीएसआर फंडातून फुकट भेटायची लोकांना, यायची पंचायत समितीला, आमच्या कंपनीतर्फे. ते ह्या लोकांनी ते प्रायव्हेटमध्ये त्याची बिलिंग केली, असं डील केली. त्याला रेकॉर्ड नव्हतं ना काय. किती दिली, कुणाला काय दिलं, काय अंदाज नव्हता. साहेब मला एक सांगा, नियम होते, नियमाला सगळं होतं. एकीकडं मरीज आहेत आणि एकीकडं कंपन्या आहेत. मी एक, आपण काय म्हणायला पाहिजे त्याला, मी एक कंपनीचा मालक हा विषय नाही. मी एक सोशल वर्कर आहे. म्हणजे काय, सामाजिक कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा मी असं धरून चाला का मी जेडपीचे जिल्हा परिषद सदस्य. मी एक कंपनीचे वर्कर बघायचे का हे कोविड सेंटर सांभाळायचं. तुम्ही सांगा, तुम्ही काय पाहिलं. नाही, तुम्ही मला फक्त सांगा मी काय बघायला पाहिजे. हे कंपन्या आहेत, कोविडच्या टायमात कंपन्यांना लॉकआउट करा, हे करा, ते करा, हा नियम सगळा लागू झाला, सगळं झालं. मी एक जेडपी असू द्या किंवा कोणी असू द्या, एक पदाधिकारी आहे. मग मी हे बघायला पाहिजे का हे कोविडला जाणारे रुग्ण त्यांची सोय करणं हे बघायला पाहिजे. मी काय करत होतो माहिती आहे का, पंचायत समितीचे सभापती, DO, डॉक्टर आणि BDO आम्ही कंपन्यांवर रेड मारत होतो. तिघं मिळून. हो, हे माहिती आहे तुम्हाला. आणि पेशंट. मग पेशंट तुम्हाला म्हणून तो प्रश्न विचारला वाऱ्यावर. ज्या वेळेला कोविडचे बिलं शासनाचे पैसे आले त्यावेळेला भगवान शेठ पोकरकर सभापती होते त्यावेळी. हो. आता याच्यामध्ये असं झालं की भगवान शेठला हे भ्रष्टाचार काय त्यांच्या लक्षात आला. भगवान शेठ सभापती झाले ना. नंतर त्यांचे ते एक BDOनी त्यांना शान केलं असेल किंवा अजून काय असेल काय माहीत नाही आपल्याला त्यांचं. पण त्यांच्या लक्षात आलं का इथे ना लय मोठा गोळ आहे. हे थोडंसं त्या गोष्टीला विरोध करायला लागले. हे विरोध करायला लागले म्हणजे बिलं काढायला विरोध करायला लागले, पुढं काय नाही का बिलं तयार करायला विरोध करायला लागले. विरोध करायला लागल्यानंतर हे त्याच्या राजीनाम्याच्या मागे लागले. हे माझे म्हणजे भगवान शेठच्या. हे त्याच्या राजीनाम्याच्या मागे लागले. भगवान शेठ कशातून, शिवसेनेतून सभापती झाले. बरोबर. हो. बघा बरं का फरक बघा. भगवान शेठनी यांना सभापती केलं. यांनी कोविडच्या काळामध्ये सुरेश भाऊ ॲडमिट असताना यांनी भगवान शेठला सभापती केलं. आणि भगवान शेठच्या 4 महिने 6 महिने 8 महिन्याचं जे काही त्यांचं ठरलं असेल तो काळखंड संपल्यानंतर हे राष्ट्रवादीच्या माणसासंग राष्ट्रवादी सोबत गेले. हे कायसाठी, भगवान शेठला काही गोष्टी सगळ्या कळाल्या होत्या, ते यांना पचून द्यायच्या मार्गावर नव्हते. ह्या सगळ्या उद्योगामध्ये यांनी गोडी बोलून त्याचा राजीनामा घेतला. राजीनामा घेतल्यानंतर चर्चाक्षेत्रामध्ये ही जसे तिढा वाढत गेला आणि याची पावलं सगळी
चालू रनिंग MLA आमदार त्यावेळेला ही राष्ट्रवादीची होती. यांनी यांच्या ताकदीच्या वापरावरती ही शिवसेनेची सगळी फाडाफूड करून टाकली सत्तेच्या जोरावर आणि त्यांचा सभापती केला. तो सभापती करायला हे कारणीभूत होते आणि ते करत असताना यांची वादावाद भांडणं यांचा गोळीबार हे भगवान शेठ व सत्तेच्या जोरावर गुन्हा दाखल झाला. त्यांना जेल पण झाली. त्यांनाच माहिती होत हा सगळा का त्यांनी रोखवण्यासाठी केलेला उद्योग. कोरोना काळात जे काही उद्योग झाले ते सगळे सभापती भगवान पोकरकरांना माहिती आहे. हो, सगळं माहिती आहे. आणि ते रोखण्यासाठीच ते प्रयत्न करत होते. लय गमती जमती आहेत. तुम्हीची तर गुंडगिरी दहशत आहे खूप मोठी. कारण आदिवासी समाजाला तुम्ही तुमच्या वचकमध्ये ठेवता. कारण आपली जी ही मुलाखत ज्या धरणाकाठी चालू आहे ह्या चासकमान धरणात तुम्ही आदिवासी लोकांना ठाकर समाजांना मारले म्हणताय किंवा तुमची दहशत आहे यांच्या पुढे. साहेब, एखादी गोष्ट आहे ना तिला का करायची आणि कशासाठी करायची हे विजन आहे ना यांच्याकडं पहिले 2 वर्ष असतं. यांच्याकडे एक व्याख्या आहे पहिल्यापासून, कुणाच्या तरी डोक्यावर पाय दिल्याशिवाय आपले डोकं वर निघत नाही. आजच्या कंडिशनला अशी परिस्थिती आहे. हे झेडपीला आमच्या पुढे उभे आहेत. प्रतिस्पर्धीचे तुमचे. आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने मतदान घ्यायचे. हो, मग ते खोटं असू खरं असू आम्हाला त्या गोष्टीचं काय वाटत नाही. याचं कारण काय होतं, माझा जो गट आहे हा चास कडूस, आता वाडा आमचा वगळला गेला. नाही तर वाड्या 5000 लोकसंख्येचा वाडा होता. ते पण यांनीच वगळवलं जाणून बुजून. कारण आज जर वाडं जर असतं ना एक 10% जर सोडलं ना 90% मतदान आम्ही 5000 घेऊन बाहेर पडलो असतो. इतकं आम्ही 2017 पासून तर आज तर काय, जरी 2022ला 5 वर्षाचा कालखंड आमचा संपला तरी आम्ही त्या लोकांच्या संपर्कात किंवा सुखदुःख असू द्या किंवा वैयक्तिक लेवलवरती कुणाचं काय झालं, यात्रा असू द्या तुमची, तिथं देणगी असू द्या किंवा कुणाला कधी बोरचं पाणी आटलं कुठं काय झालं तर आम्ही टँकर पाठवणं, या आदिवासी पट्ट्यामध्ये आज बी कामं करत आलो. तिथं ही आमची पावती होती आणि यांनी हक्काचा मतदार. आणि आज अशी परिस्थिती आहे का 7000 मतदार आहे ना आदिवासी आहेत ठाकर समाजाची. हे यांना कसेच नाही वाटू शकत. तर यांच्या धार्मिकतेवर भावनेशी खेळायचा कार्यक्रम चालू झाला. साहेब, हे धरणाचं इतिहास जर सांगितलं ना आत्तापर्यंत आहे ना ह्या धरणावर लय जण मोठे झाले, पण आहे ना ह्या धरणातल्या नैसर्गिक आपत्तीवर मोठे झाले. असं मासे मासेमारी नैसर्गिक झाले असतील, आपल्याला काही माहिती नाही कारण आम्हाला पण काही त्यातलं अजून त्यातलं कळत नाही. पण याच्या मागच्या पिरियडला जे बाहेरची लोक येऊन इथं धंदा करत होती, व्यवसाय करत होती, बाहेरच्या लोकांचा ठेका होता. हो होता, पण ते आपल्या लोकांच्या संस्थेच्या नावावर होता. यांना बघितल्या जागेवर कमिशन भेटत होतं आणि ते यांना चिरीमिरी आहे ना देऊ नये ना सगळा मच्छीमाल गोळा करून घेऊन जायचं. हे प्रसंग आम्हाला यातलं काही कळत नव्हतं. त्याच वेळेला सोमेश्वर मंदिराचं काम चालू असताना कोविडच्या काळात यांची वाद झाले होते आदिवासी लोकांचे आणि ज्यांनी ठेके घेतले त्यांचे. त्यावेळेला ते ठेक्याचा 5 वर्षाचा कालखंड यांचा संपवायची ही लोक वाट बघत होती. त्यांनी जेवढं अन्याय अत्याचार काय केले असतील ते त्यांना चांगलं माहिती आहे. बाकीच्यांना यांना कुणी कसं ते मिटवायला आपल्याकडे सोमेश्वर मंदिरावर होतं. ते आपण मिटवलं होतं, त्यांचा रेट ठरवला होता, हे केलं होतं ते केलं होतं. हे सगळ्या गोष्टी फार पोलीस स्टेशनच्या तक्रारी सकाळत मी मिटवलं होतं ह्या वाडाबिड्या परिसरातल्या लोकांना. आपल्या खालच्या भागातले लोक लय मोजकी, एखादा माणूस सायगावच्या ठाकरवाडीसारखा लय क्वचित ठाकरवाडीचे इथं वरती मासेमारी, नाही तर
99% आदिवासी भागातले सगळे इथं रोज आज मी तिला 200-250 जण पोट भरतात धरणावर. याचं कारण काय आहे? आम्ही दरवर्षी अजून आम्ही त्या धरणावरती मला कोणत्याच प्रकारचं काहीच माहीत नाही, पण मच्छी बीज गुजरातवरून, आंध्रावरून, झिंगा बीज हे आणून दरवर्षी मी 50, 40, 20, 30 गाड्या लिगली शासनाचा रक्कम जी आहे ती भरून मी हे बीज आणून धरणात टाकतो आणि ते मोठे झाल्यानंतर ह्याच मच्छीमारांना त्याचा रोजगार भेटतो. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या धरणाचा निलावच कुणी घेत नव्हतं पहिला. आणि का नव्हतं घेत? तर फक्त इथं चोऱ्या व्हायच्या. बर. आणि ह्या विषयावरती ज्या वेळेला या सर्व लोकांना कळालं का भाऊ हे काम करू शकतो, वाड्यामधलं आदिवासी भागातली काही कातकरी समाजाची लोक म्हणली, भाऊ सगळं आम्ही करतो, तू फक्त येणं पैसे लाव. बर. ह्या मुद्द्यावर लावलेले या धरणाचे पैसे आज बी त्याच लोकांच्या हातात सगळा कारभार आहे. फक्त एक गोष्ट जी कधीच नाही घडावी अशी आमची कायम इच्छा राहिली का बुवा धरणामध्ये औषध टाकलं जातं. झिंगा पकडण्यासाठी धरणामध्ये एक काहीतरी आपल्या रोगरसारखी बाटली ती भातामध्ये मिक्स करून या लोकांना त्या गोष्टीची आयडिया आहे. ते इथून मागं भरपूर प्रकार असे, त्याच्यामुळं बाहेरचा माणूस इथं कधी धरणात घेत नव्हता. बरोबर. किंवा शेवटी कोणी पण पैसे लावले, आज करोड रुपये लावले, तर त्याला त्याचा इन्कम तर पाहिजे किंवा रिवर्स तरी पाहिजे. आम्ही 10 अजून 3 वर्षात 1 रुपया नाही कमावला हे ती लोक पण सांगतील, पण तो जे औषधाचा प्रकार घडायचा तो माणूस एकदा सांगतो, 2दा सांगतो, कारण त्याच्या पायी ते ही लोक एक 15 मिनिटामध्ये ते औषध टाकल्यानंतर कमीत कमी नाही काय तर 100 किलो झिंगा आहे ना गोळा करून घेऊन जातात. अरे बाप. आणि 100 किलो मच्छी जर अशी औषधाची ती वरती जर व्यापाऱ्यांना विकायला गेली किंवा मार्केटला विक्रीला गेल्यावर त्याच्यातून काही जर विषबाधा झाली त्याला कोण पर्याय? बरोबर. अशा लोकांसंग कोणत्या गोष्टीचं जर येऊ नको धरणात म्हटलं काय असेल तर ते, आणि या गोष्टीच्या तक्रारी पोलीस स्टेशनला भरपूर नोंदून आहेत. त्याला दहशत म्हणायची का? त्याला मारहाण म्हणायची का? मला सांगा. रात्रीचं त्या गोष्टीच्या चोऱ्या न व्हावं म्हणून गस्त घालत असतात धरणात मुलं. आज 18-18, 20-20 मुलं बोटी घेऊन रात्रीची पोटासाठीच ना, त्यांना बेपगारच देतो ना आम्ही. बरोबर. फक्त का आता हे औषध टाकू नये म्हणून. दुसरं काय रात्रीचा व्यवसाय. आणि या औषधाचा मार्केटवरती परिणाम नाही व्हावा आणि आपल्या भागाचं उद्या नुकसान नाही व्हावं, नाव नाही खराब व्हावं. ही वस्तुस्थिती कुणाला पण त्या लोकांना कुणाला जाऊन विचारली तर काय असे चोरट्यांचं काय सांगता असं येते मासेमारीचा विषय. आणि आज बी सगळे सांगतील. आमच्या दरवर्षी सीझनच्या टायमाला, पावसाळ्याच्या टायमाला धरण एकदा भरायला सुरुवात झालं का 50-50 गाड्या आजूबाजूला कुणाला पण विचारा, आजपर्यंत कुणी टाकल्यात का ते पण विचारा. एवढं सोपं पण नाही ना. एक मच्छी बीजची गाडी याची आणायची झाली, आंध्रावरून आणायची झाली तर तिला 1.5 लाख रुपये खर्च होतो. आणि झिंगा बीज आणायची झाली तर 2.5 लाख रुपये लागतात. व्यवसाय ना शेवटी. पेरलं तर उगवल. मी याच्यातूनच काढायचं म्हणल्यानंतर मग काय इथं कोणाशी वाद होणार आहे? कायच माणसाला नाही का देवानी बुद्धी दिली आणि देवानी वक्तृत्व दिलं किंवा माणसाला चलाकी दिली, त्याचा चांगल्या प्रकाराने वापर करावा. उगच नाही का लोकांची दिशाभूल करून, लोकांना कुठेतरी भांबावून, लोकांशी असं जरा वेगळ्या पद्धतीने. जनता अशी आहे, तुम्ही किती चलाकीने एखाद्याला गंडू शकता, त्याच्यावर जनता आहे ना बोलू शकते. राजकारणात पण तसंच आहे, व्यापारात बी तसंच आहे, व्यवसायात बी तसंच आहे. पण ते नीतीला धरून नाही. आज बी बरेच शेतकरी असे आहेत, बरेच शेतकरी आहेत मावळ पट्ट्यातले, इंडस्ट्रीयलमधले असे कितीतरी आहे ना. राजकारणी लोकांनी त्यांच्या जमिनी कशा गुंडाळल्यात.
हे कशाच्या जोरावर आहे? दोनच गोष्टी आहे. एकतर माणसाला गंडावता आलं पाहिजे, हां नाही तर सत्तेचा वापर करता आला पाहिजे. बरोबर ना? आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नावं काय कोणाची घ्यायची, सगळ्यांनाच पाठ झाले. आणि गंडवागंडवीच्या म्हणजे नाही का आपण म्हणतो ना पोपटगिरी करणं, म्हणजे वक्तृत्व फास्ट आहे. त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोक म्हणतात. ज्याला कळतं बाबा याचं खरंच वक्तृत्व चांगलं आहे तर त्याला काय म्हणतात? व्याख्याता. त्याचं खरंच वक्तृत्व जर चांगलंच असेल तर त्याला म्हणलं जातं का बा याचं शिवचरित्र फार पाठ आहे. पण काही लोकांचं वक्तृत्व चांगलं आहे पण ते खोटं आहे किंवा लबाड आहे हे पण लोकांना कळतं. त्या वक्तृत्वाच्या जोरावर मी दुसऱ्याला निवडून आणलं. तुम्हाला निवडून आणलं? हो. दुसऱ्याला म्हणजे तुम्हालाच? मग आता आम्ही तर बोललो, काल बी बोलत नव्हतो, आज बी बोलत नाही, उद्या पण बोलणार नाही. स्वतः निवडून आणा. बरोबर ना? आमचे कुठे त्याला काय विरोध आहे? साहेब 19ला ना स्वर्गवासी सुरेश भाऊ आमदार पडले. हां. ते काय कोणी तिसरा माणूस उभा राहिला म्हणून पडले असं काय नाही. हे मराठा आंदोलन झालं. मराठा आंदोलनाचे खरे करते धरते जे होते, म्हणजे त्यांना म्हणजे हिरो म्हणायचं का व्हिलन म्हणायचं ते नाही मला कळालं अजून पण जे होते त्यांचा एवढा इफेक्ट पडला आणि त्याचा इतका परिणाम झाला ते साहजिक आहे. शेवटी आज तगायत देशाचं राजकारण सगळं हे जातीवर, धर्मावर आणि देवावरच टिकून चाललं आहे. सध्या चालू आहे. सध्या चालू आहे. त्यामुळं त्यावेळेला पण तीच परिस्थिती झाली. शेवटी अस्तित्व कुणाच्या पण जातीच्या येऊ दे, पैशाच्या येऊ दे किंवा वैयक्तिक लेवलच्या ह्याच्यावर अस्तित्वाविषयी आल्या माणूस कधी पण पेटतो. त्या हिशोबाने ते भाऊ पडले. पण हे मराठा युद्ध जे म्हणायला लागले, मराठा योद्धा हे म्हणायला लागले, ज्यांनी स्वतःवर गुन्हे घेतले, स्वतःवर गुन्हे दाखल झाले, ते माजी आमदार मराठा आंदोलनाची एक फार मोठी इतिहासात न घडणारी एवढी मोठी सभा आपल्या पानमाळा येथे झाली. माणूस स्वार्थी आणि मतलबी किती असतो पुढे येण्यासाठी. त्याच्यात बी आर्थिक फार मोठा घोटाळा झाला. सगळे लय स्वयंस्फूर्तीने लोकांनी ना पैसे पाठवले स्वतः. कुणी पाणी, कुणी काय. त्यावेळेला फार मोठा स्कॅनर फिरला गेला. स्कॅनर त्यावेळेला अभिमानाने मराठ्यांसाठी पाटील फिरत होते, त्या मराठ्यांच्या हक्कासाठी. अशा या वेळेस ज्या लोकांनी म्हणजे आमदार दिलीप शेठ मोहिते पाटलांनी स्वतःवर गुन्हे दाखल, तुरुंगात जाण्याची भूमिका किंवा कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची भूमिका त्यांची राहिली आणि त्यांनी ते सगळं झेललं. आज बी त्यांच्यावर त्या गोष्टीची टांगती तलवार आहे. पण त्या सभेला ज्या वेळेला माहूल आला तर यांना साधं ह्या अंकुश राक्षेनी त्यांना स्टेजवर सुद्धा येऊन नाही दिलं. तो मुद्दा खरं त्यावेळी खूप चर्चेचा राहिला, चर्चेचा होता. आणि वस्तुस्थिती चर्चेचा नाही, ती काय बनावबनवी नव्हती. जी घडलं ते सगळं दिसत होतं सगळ्यांना. तिथून ते आमदार रिटर्न निघून गेले रागाने. त्याच्यानंतर बरेच दिवस यांचं त्यांचं पॅचअप पण पडला होता. हे आमदारकीला इच्छुक पण मराठ्यांच्या नावावरती तर एवढं तयार झाले होते. हे सगळं असताना
हे इच्छुक झाले, आमदारकी लढायची, सगळं झालं. त्यावेळच्या मराठा आंदोलनकारांमध्ये जेवढी यांची टीम होती, म्हणजे यांची एक कोर कमिटी तयार झाली आपल्या तालुक्यातली, यातला कोणता माणूस यांच्याबरोबर आहे आज? ज्या मोहिते पाटलांना यांनी स्टेजवर येऊन नाही दिलं आणि आज त्यांच्याच नावावरती त्यांच्याच पोस्टरवर फोटो घेऊन आज मतं मागतात, मग हे कशासाठी? स्कॅनरच्या याच्यामध्ये ज्या वेळेला आर्थिक बरीच उलाढाल झाली, त्यावेळेला त्याचा हिशोब कधीच नाही कुणी मागितला, किंवा हिशोब त्यांच्या जे कार्यकर्ते होते त्या याच्यामध्ये सगळ्यांना फोन करून आहे ना आर्थिक मदत मागत होते, हे करत होते, ते करत ते, हे सगळं आहे ना सगळ्यांना मान्य होतं. पण हिशोब काय यांचा झाला नाही झाला यांचा आणि त्याच्यात जो भ्रष्टाचार झाला, त्या भ्रष्टाचारापायी जेव्हा नेक्स्ट विजिटला, म्हणजे आता एक शेवटच्या टप्प्यामध्ये आता झालं ना आंदोलन झालं मुंबईत, त्या टायमाला स्वतः पाटलांना सांगावं लागलं का स्कॅनरवर कुणी आर्थिक मदत पाठवू नका. हे फक्त यांच्यासाठी ते वाक्य होतं, दुसरं कुणासाठी नव्हतं. आणि विशेष म्हणजे त्या पिरियडला आंदोलनकारांनी शांततेचा मार्ग पत्करला होता नेक्स्ट विजनला. तरीसुद्धा आपल्या इथं ज्या वेळेला बंदची हाक दिली त्यावेळेला बंद करायचा कसा, तर मुशी टोल नाका आणि राजगुरुनगर टोल नाक्यावर रात्रीच्या 2 आणि 2:30 वाजता गाड्या पडल्या गेल्या. हे कशासाठी होतं? कंपनीवाल्यांना धमकावण्यासाठी. कोविडच्या काळात कंपनीवाले सगळ्यांचे नंबर होते, ह्या एका शॉटपायी त्यांनी आपलं मराठा आंदोलकांना मदत म्हणून फुलाची पाकळी देत राहिली आणि यांनी घेत राहिली. खरं तर आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका उपप्रमुख होते संजय घनवट. यांनी अनेक खुलासे केले, खूप अनेक गौप्यस्फोट केले. खरं तर तुम्ही खेड टाइम्सशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.